पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजानं राज्यभरात अनेक ठिकाणी गळा चिरून गंभीर घटना घडल्यात। यावर प्रशासनानं कडक कारवाई करत नायलॉन मांजा विक्री व जे पतंग प्रेमी नायलॉन मांजानं पतंग उडवतील अशांवर कारवाईचा बडगा उगारलाय। याच पार्श्वभूमीवर शिर्डीतील श्रीरामनगर परिसरातील युवकांनी आज मकर संक्रांतीच्या दिवशी परिसरात उपलब्ध असलेल्या नायलॉन मांजाची होळी करून यापुढे नायलॉन मांजा वापरणार नाही अशी शपथ घेतली आहे। या परिसरातील सुज्ञ पतंग प्रेमींनी यावेळी पतंग उडवण्याचा आनंद घ्या, मात्र ज्या नायलॉन मांजाने एखाद्याला इजा होऊन तो जखमी होतो असा नायलॉन मांजा न वापरण्याचं युवकांना आवाहन केलंय। उत्सवात एक नवीन नायलॉन मांजा उपलब्ध झालेला आहे, तर त्या आम्ही न्यूजवर बघतोय की नायलॉन मांजाने खूप असं गळे वगैरे कापताय, न्यूज मध्ये पण बघितलेलं आहे। आता आम्ही एक तरुण पिढी एक आवाहन करतोय सर्वांना की एक नायलॉन मांजा कोणी वापरू नये। सर्वांना गळे वगैरे काही कापताय, पक्षींना पण प्रॉब्लेम येतोय। सर्वांनी प्लीज जेवढं मी एक विनंती करतो तुम्हाला की नायलॉन मांजा कोणी वापरू नये। संक्रांती चांगली गोष्ट पतंग वगैरे उडवताय, बट कोणाला काही इजा होईल असं काही तुम्ही करू नका। साध्या दाराने पण पतंग उडवला जाऊ शकतोय, तुम्ही साध्या दाराने पतंग उडवा। पतंग काटल्याने काय तुमच्या काय इज्जतीला काही धोका वगैरे होत नाहीये। तर मी एक विनंती करतो की नायलॉन मांजा तुम्ही वापरणं बंद करा आणि एक साध्या दाराने तुम्ही पतंग उडवा। तुम्ही पतंग उडवण्याचा आनंद घ्या, फक्त कोणाला इजा होईल असं काही करू नका। एक तरुण पिढीने आम्ही एक आव्हान देतो सगळ्यांना की नायलॉन मांजा इथून पुढे बंद झाला पाहिजे। अशा प्रकारे सर्वजण आता नायलॉन मांजाचा बहिष्कार करते आणि आता साधा दोराने पतंग उडून आपण आपली संक्रांत साजरी करतोय। हे बघा, नायलॉन मांजा जो की निसर्गासाठी तसेच आपल्या सर्वांसाठी हानिकारक आहे। हे हात कापत नाही, पण ह्या मांजाने सर्व काही कापून जातं, आपल्याला खूप हानिकारक आहे। तसंच आपल्याला खूप घटना ऐकायला भेटतात की गळा कापला, हात कापला, दुखापत झाली। त्यामुळे हा मांजा शक्यतो कोणी वापरू नका। संक्रांत एक साध्या दोऱ्याने साजरी करा। पतंग कटणे म्हणजे काय तुमची इज्जत कटली जात नाहीये, जास्त काही विचार करू नका आणि नायलॉन मांजा जाळून टाका आणि तुमच्या सर्व जणांना आप्तेष्टांना सांगा हा मांजाचा वापर करू नका। बोला श्री रामचंद्र की जय, सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। आम्ही नायलॉन मांजा वापरणार नाही। अशा प्रकारे 2025 ची सुरुवात या उत्साहवर्धक अशा संक्रांत उत्सवाने झालेली आहे आणि संपूर्ण शिर्डीत सर्व तरुणाईमध्ये एक जोशाचं वातावरण, पतंगाची काटाकाटी अतिशय जोरात तुम्ही बघू शकता। आकाशात शिर्डीच्या पतंगच पतंग। विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ बोलकर 97 67 06 66 85। खुशखबर, विनायक डेव्हलपर्स यांचे मराठी पाऊल पडते पुढे। सबुरी पार्क मध्ये बुकिंग करा आपला प्लॉट। बस स्टॉप, शाळा, बँक अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर। सबुरी पार्क साठी 20 फूट स्वतंत्र रोड, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर। प्लॉट पर्यंत पोहोचण्यासाठी 22 मीटर बायपास रस्ता, MSAB पोल कनेक्शन, 16 फूट अंतर्गत रस्ता व सर्व सोयी सुविधा। 2 मीटर अंतरावर वाचनालय, लहान मुलांसाठी भव्य गार्डन, रहिवाशांसाठी अनुकूल असा सुंदर परिसर। झोन येलो, ठिकाण कीज हॉटेलच्या बाजूला, साई श्रद्धा हाऊसिंग सोसायटी समोर, सबुरी पार्क शिर्डी। तेव्हा त्वरा करा आणि आजच आपला प्लॉट बुक करा। आमचा संपर्क क्रमांक श्रीयुत विरेश चौधरी पाटील, मोबाईल क्रमांक 90 11 11 20 10, श्रीयुत विनोद गोंदकर पाटील, मोबाईल क्रमांक 95 11 11 44 42, तसेच श्रीयुत चैतन्य साबळे, मोबाईल क्रमांक 99 70 75 0005।